मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत 50,000 उमेदवारांची निवड करून त्यांना मासिक मानधन ₹10,000 प्रति महिना देण्याचे सरकारने या ठिकाणी सांगितलेले होते. तर पहा मित्रांनो, बऱ्याच उमेदवारांनी यासाठी अर्ज केलेले आहेत आणि काही उमेदवारांची निवड सुद्धा झालेली आहे. काही उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, काही उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजूनही बाकी आहे आणि असे बरेच उमेदवार आहेत ज्यांना नियुक्ती असो, निवड असो किंवा सिलेक्शन प्रोसेस असो, त्यामध्ये कोणताही बदल किंवा त्यांच्या ॲप्लिकेशनबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यांनी जसा अर्ज भरलेला होता, त्यांची स्थिती जी होती तीच कायम आहे. या ठिकाणी एका गावासाठी एक योजना दूत आणि तसेच जर शहरी विभागात तुम्ही राहत असाल, तर त्या ठिकाणी 5,000 लोकसंख्येमागे एक योजना दूत असं जे आहे ते या ठिकाणी नियुक्ती होणार होती. पण पहा मित्रांनो, एका गावामध्ये काही-काही ठिकाणी एकापेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. कारण की प्रत्येक गावात एकच युवक असेल असं नाही. त्या गावामध्ये बरेच असे युवक आहेत जे त्या ठिकाणी त्यांनी अर्ज केलेला होता आणि त्यामुळेच त्या उमेदवारांची निवड किंवा पुढची प्रक्रिया जी आहे ती पार पडू शकली नाही. या ठिकाणी माहिती व जनसंपर्क संचालनालय आणि त्यांच्या अधीनस्थ असणारे कार्यालय यांच्या अंतर्गत कागदपत्रांची पडताळणी झाली. पण ज्या गावामध्ये एकच जागा होती आणि जिथे फक्त एकच अर्ज आलेला आहे, अशाच उमेदवारांची त्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली. इतर उमेदवार मात्र त्यापासून वंचित राहिलेले आपल्याला दिसतात. तसेच काही-काही उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात आलेले होते. पण आता नुकतंच निवडणुकीची घोषणा झालेली आहे. त्या कारणाने ती सुद्धा त्यांची कागदपत्रांची पडताळणी थांबवण्यात आलेली आहे. तर आता नेमकं तुमचा अर्ज कुठे आहे, ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता, जेणेकरून इतरांना त्याच्याबाबत माहिती मिळेल. तर पहा मित्रांनो, ही जी योजना आहे, ती या शासनाच्या योजनेचाच एक भाग आपण त्याला म्हणू शकतो. पहा, शासनाच्या कल्याणकारी योजना जनतेच्या दारी याचाच एक तो भाग आहे. या ठिकाणी सरकारने स्पष्टरित्या दिलेला आहे. तर पहा, शासनाच्या ज्या काही योजना आहेत, कल्याणकारी योजना आहेत, या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने राबवला. या उपक्रमांमुळे लोकांना एकाच छताखाली अनेक योजनांबद्दल माहिती जाणून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेण्यास सक्षम केले. योजना दूत हा उपक्रमाचा विस्तार आहे. म्हणजे ही एक योजना आहे किंवा हा एक उपक्रम आहे आणि अगोदर जो शासनाची योजना आपल्या दारी ही जी योजना होती, त्या उपक्रम होता त्याचाच हा विस्तारित प्रभाव आपल्याला दिसतो. म्हणजे त्याचीच ही वाढ करण्यात आलेली आहे आणि हे जे योजनादूत नियुक्त होतील, यांचं काम आहे की सरकारच्या ज्या काही योजना आहेत, त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे. पण आता सध्या निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाल्याने यामध्ये ज्या आर्थिक लाभ देणाऱ्या योजना आहेत, त्याचा प्रचार करता येत नाही. मग त्या कोणत्याही असो, ज्यापासून इलेक्शन प्रभावित होत असेल, म्हणजे मतदान जे आहे ते जर प्रभावित होत असतील, तर त्या आर्थिक लाभाच्या ज्या योजना आहेत, त्या त्वरित थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून या ठिकाणी सरकारला देण्यात येतात. त्याचमुळे पहा मित्रांनो, आपल्याला या योजनेबद्दल सध्या कोणतीही अपडेट समोर आलेली दिसत नाही. त्यामुळे आता आचारसंहिता गेल्याच्या नंतर या योजनेचं काय होणार हे प्रश्नचिन्हच आहे. दुसरं महत्त्वाचं असं, की तुमची नियुक्ती ही कुठे होणार आहे? तर तुमची नियुक्ती होणार आहे एका बाह्य संस्थेमार्फत. बाह्य संस्थेमार्फत तुमची निवड करण्यात आली. नंतर माहिती संचालनालयाच्या अंतर्गत असणारे माहिती अधिकारी जे आहेत, त्यांचे कार्यालय, जिल्हा कार्यालय, त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेण्यात आलं. आता पुढील प्रोसेस काय असेल याबाबत शासनाकडून कोणत्याही सूचना त्यांना मिळालेल्या नाही आणि त्यामुळे ज्यांची नियुक्ती झाली ते सुद्धा संभ्रमात आहेत, की आता आम्ही काय करावे? तर पहा, या ठिकाणी अजून कोणत्याही सूचना ज्या आहेत त्या आलेल्या नाही. याबाबत आणखी जर काही अपडेट आली, तर ती आपण तुम्हाला कळवूच. पण सध्या मात्र स्थिती जैसे ते आपल्याला दिसते.